धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर नाशिकची शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले जात आहे। वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी अशी यांची मागणी आहे आणि यासाठी प्रतिकात्मक पद्धतीने हे आंदोलन केले जात आहे। शिवसेनेचे उपनेते आपल्या सोबत आहेत। आंदोलन करत आहात, सत्ताधारी पक्षामध्ये आहात आणि तुम्ही आंदोलन करताय। विषय हा कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा नाही आहे। शिवरायांच्या महाराष्ट्रात काय घडतंय आपण बघितलं। काल सीआयडीनं जो रिपोर्ट दिला यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं त्यांची भ्रूण हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलोय। खरं तर आपण हा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं सगळेजण आणि त्याचा व्हिडिओ काढला जातो। मला वाटतं ही जी प्रवृत्ती ठेचण्यासाठी शिवसैनिक इथं जमलेत। हा विषय कुठल्याही जातीचा, धर्माचा अथवा पक्षाचा नाही आहे। ह्या ज्या प्रवृत्ती आहे ह्या ठेचल्या गेल्या पाहिजे, त्यांना फाशी दिली गेली पाहिजे, यासाठी शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, आज राजीनामा देण्यात आलेला आहे। खूप उशीर झाला सरकारला हे सर्व हाताळण्यामध्ये। मला असं वाटतं की कोणाचा राजीनामा व्हावा म्हणून शिवसैनिक पुढे आलेले नाहीत। कालचा हा जो काही रिपोर्ट आहे जो आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, सर्व वृत्तपत्रात आहे, सगळ्या वृत्तवाहिन्यांवर आहे। महाराष्ट्रात अशा पद्धतीने हत्या होते, किडनी काढली जाते, मानेवर पाय दिला जातो, ठेचून मारलं जातं। मला वाटतं हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात असं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। विरोधक मागणी करतातच आहे, परंतु तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटणार आहात का या संपूर्ण? निश्चितपणे, कारण या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था महत्वाची आहे। हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या निगडून हत्या, ह्या ज्या प्रवृत्ती आहेत, या प्रवृत्तीला ताबडतोब शिक्षा सुद्धा अशी नॉर्मल शिक्षा नको, अशी शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। पुन्हा अशा पद्धतीनं कुठल्याही, लक्षात घ्या, शेवटी आमच्या एका लाडकी बहीण ही विधवा झालेली आहे, एक आमची बहीण ही रस्त्यावर आली, अख्खं कुटुंब रस्त्यावर आले, आणि का? एका खंडणीबाई। अशा पद्धतीची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही। विकृती आहे। राज्यभर जो संताप बघायला मिळतो आहे तसाच संताप हा नाशिक मधल्या शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे। जे दोषी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी होती। त्यामुळे आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं, न्यायालय यामध्ये काय शिक्षा सुनावतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।